त्यामुळे मी माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी शांततेचं आव्हान या ठिकाणी करतो. आपल्याला या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आपल्याला शब्द दिलेला की येणाऱ्या 4 दिवसाच्या आतमध्ये आपण आरोपी अटक करू आणि त्यांच्यावरती कारवाई करू. मी आपल्या माध्यमातून दौंड तालुक्यातल्या सर्व समाज बांधवांना आणि दौंड तालुक्यातल्या सर्व पुढाऱ्यांना यांना सर्वांना मी सांगणार आहे की रामोशी समाजाला जाणून बुजून आपण काळजीपूर्वक पाहावा की याच्यामध्ये काही जी व्यक्ती आहेत त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. इथून पुढच्या काळामध्ये जर ह्या गोष्टी अशा जर झाल्या आणि अशा पद्धतीने जर ही झालं तर रामोशी समाजाला भांडणं तंडणं कुऱ्हाडी तलवारी आमच्या पाचवीला पुजलेल्या आहेत. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये त्याची वेळ परत येऊन देऊ नका. आम्ही या ठिकाणी मी आव्हान करतो की आम्ही सर्व 2013 पासून ह्या समाजामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेची स्थापना झाल्यानंतर आम्ही तलवारी कुऱ्हाडी सोडून दिल्या आणि त्यानंतर आम्ही फक्त पेन हातामध्ये कसे आमची मुलं घेतील, आमच्या महिलांना कसं त्या ठिकाणी पोटापाण्याला लागता येईल, त्या ठिकाणी काळजीपूर्वक कसे त्यांचे बिझनेस उभे राहतील, महामंडळ त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री आमच्या समाजाच्या पाठीमागे आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण शांत आहेत. सरकारची काळजी आम्ही घेत आहे. त्यामुळे आम्ही शांत आहे. मी परत एकदा आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो. पोलीस खात्यानं जर तुम्हाला 2 दिवसामध्ये तुम्हाला आरोपी नाही दिले ताब्यात तर पुढे काय करणार? 2 दिवसामध्ये जर पोलिसांनी आरोपी ताब्यात नाही दिले तर ठे आंदोलन करण्याचं जसं आव्हान केलेलं आहे पोलीस स्टेशन